स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। तिसंगीजवळ घाटनांद्रे गावातील तरुणाचा डोक्यात दगड घालून खून। घाटनांद्रे ते तिसंगी रस्त्यावर खुनाची घटना। कवठेमहांकाळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल। घाटनांद्रे ते तिसंगी या रस्त्यावर घाटनांद्रे गावातील सुनील विलास शिंदे वय 28 राहणार घाटनांद्रे तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली या तरुणाचा डोक्यात दगड घालून अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला। सदरची घटना आज सकाळी उघडकीस आलेली आहे। घाटनांद्रे ते तिसंगी या रस्त्यावर तिसंगी गावापासून काही अंतरावर सुनील शिंदे यांचा रस्त्याच्या कडेला आतील बाजूस मृतदेह आढळून आला आहे। रस्त्याच्या कडेला सुनील शिंदे यांची मोटरसायकल मिळून आली आहे। सुनील शिंदे यांच्या मृतदेहा शेजारी डोक्यात घातलेला दगड पोलिसांना मिळून आलेला असून सुनील शिंदे या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून झालेला असून चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला आहे। घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। घटनास्थळी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक विनायक मसाळे यांच्यासह पोलीस पथक पोहोचलेला असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा करीत आहेत।